नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ज्या लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांना ज्यांना कच्चं घर आहे त्यांना आणखीन पक्कं घर भेटलेलं नाही, घरकुलच्या योजनेचा लाभ भेटलेला नाही, जर त्यांना या ठिकाणी लाभ भेटला नसेल तर त्यांना कोणत्या पद्धतीने लाभ घेता येतील हे आपल्या चॅनलवरती सांगितलं जात असते। परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, बरेच जणांनी कमेंट केली आहे की सर आता या ठिकाणी 2024 सुरू आहे, आज आहे 15 नोव्हेंबर 2024, तर आज म्हणजे आता सध्या तरी किती रुपये या ठिकाणी ज्यांना घरकुलं भेटलेले आहेत त्यांना किती रुपये भेटतात, म्हणजे एकूण या ठिकाणी पहा योजना भरपूर आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना आहेत, ह्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलांना किती रुपये भेटतात हे सांगा असं या ठिकाणी बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे। त्यानंतर दुसरी योजना आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अटल बांधकाम कामगार आवास योजना, ह्या योजनेमध्ये किती रुपये भेटतात। त्यानंतर घरकुल योजना या ठिकाणी भरपूर आहेत, रमाई आवास योजना आहे, या योजनेमध्ये किती रुपये भेटतात। मोदी आवास योजना आहे, ह्या मोदी आवास योजनेमध्ये किती रुपये भेटतात, असे भरपूर या ठिकाणी प्रश्न जे आहे ते विचारलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला तेच सांगणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये की कोणकोणत्या योजनेमधून किती रुपये भेटतात जे आहे ते घरकुलाला। या ठिकाणी पहा रमाई आवास योजना पुरेशी, या ठिकाणी भरपूर योजनेचे नाव पण दिलेले आहेत घरकुल योजनेचे। ह्या योजनेमधून कोणकोणत्या योजनेसाठी किती रुपये भेटतात हे सविस्तर माहिती सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच घरकुलच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी, घरकुलची नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महाराष्ट्रातील नवीन योजनाविषयी माहिती आपण ह्या चॅनलवर तुम्हाला सांगत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे पण तुम्हाला जे आहे ते महाराष्ट्रातील नवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्हाला लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, आपल्या टेलिग्रामची लिंक जी आहे ते आपल्या टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तिथून तुम्हाला कुठलेही फॉर्म पाहिजे असेल, कुठलेही तुम्हाला महाराष्ट्रातील ज्या नवीन योजना आहेत त्या नवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला पाहिजे असेल आणि नवीन फॉर्म पण पाहिजे असतील तर ते फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाणार आहे। त्या फॉर्मची लिंक म्हणजे आपल्या टेलिग्रामची लिंक जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तिथून तुम्ही जे आहे ते टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तुम्ही जे आहे ते फॉर्म डाउनलोड करून तुम्ही लाभ घेऊ शकतात घरकुलविषयीचा। तर या ठिकाणी आपण बघूयात की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कोणत्या 2024 मध्ये या ठिकाणी जे आहे ती तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे आणि या ठिकाणी जे आहे ते हे सिलेक्शन झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही क्लिअर पहा, सिलेक्शन झालेलं आहे 19 04/2022ला सिलेक्शन झालेलं आहे आणि वरच्या साईडला पहा या ठिकाणी अमाऊंट सिलेक्शन अमाऊंट दिलेलं आहे आणि सिलेक्शन अमाऊंट किती आहे 1,20,000 रुपये आणि त्यापैकी किती 3 इन्स्टॉलमेंट म्हणजे 3 हप्ते भेटलेले आहेत, तर 3 हप्त्यामध्ये किती झालेत 1,15,000 रुपये भेटलेले आहेत, बरोबर। आणि त्यानंतर दुसरं खालचं घ्या उदाहरण, या ठिकाणी 2/1/2023ला यांचं सिलेक्शन झालेलं आहे, हे झालेलं आहे 22ला वरचं आणि खालचं झालं आहे 23ला, तर 23ला पण या ठिकाणी जे आहे ते 1,20,000 रुपये म्हणजे घरकुलाची रक्कम आहे टोटली। त्यानंतर या ठिकाणी पहा जे आहे ते दुसरा हप्ता भेटलेला आहे, त्यांचा दुसऱ्या हप्त्यामध्ये किती 85,000 या ठिकाणी जे आहे त्यांचं टोटल लागलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर जे आहे ते खालचं 19/04/2022ला झालेलं सिलेक्शन, त्यांना पण 1,20,000 सिलेक्शन झालेले आहे, त्यांना 4 हप्ते भेटले म्हणजे त्यांना टोटल पैसे भेटलेले आहेत या ठिकाणी 1,20,000 रुपये भेटलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी सांगितलेलंच आहे, या ठिकाणी 1,20,000 रुपये भेटतात। परंतु मित्रांनो, या ठिकाणी पहा हे जे आहे ते 1,20,000 ते 1,20,000 जे आहे ते या ठिकाणी घरकुलाचे भेटतात, परंतु तुम्हाला आणखीन पैसे भेटतात, ते आणखीन पैसे कशाचे भेटतात ते सविस्तर सांगतो, म्हणजे तुम्हाला संपूर्ण जे आहे ते समजून येणार आहे। कारण का या ठिकाणी पहा तुम्हाला जर शौचालय भेटलं नसेल तर शौचालयाचे सुद्धा या ठिकाणी पैसे भेटले जातात, तुम्हाला जर भेटलं नसेल तर कदाचित। तर या ठिकाणी पहा त्यानंतर रोजगार हमीचे पण पैसे या ठिकाणी भेटले जातात। तर रोजगार हमीचे पैसे म्हणजे काय, ते या ठिकाणी जे आहे ते तुमच्या ज्या ठिकाणी कामगार असतात, जे कामगार आहेत त्या कामगारांना देण्यासाठी जे आहे ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात। तर हे रोजगार हमीचे पैसे तुम्हाला किती भेटतात ते या ठिकाणी पहा, तुम्हाला अंदाजे तुम्हाला सांगतो 18,000 ते 20,000 रुपये या ठिकाणी जे आहे ते रोजगार हमीचे भेटतात। त्या ठिकाणी 18,000 पण धरून चालूत, 18,000 म्हणजे या ठिकाणी पहा हे झाले 1,20,000 कुठले घरकुलाचे 1,20,000 रुपये घरकुलाचे झाले। त्यानंतर जे आहे ते हे 18,000 रुपये जे आहे ते 18,000 रोजगार हमीचे आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी पहा जर शौचालय नसेल भेटलेलं तुम्हाला तर हे जे आहे ते 12,000 रुपये शौचालयाचे। तर टोटल तुम्हाला या ठिकाणी किती पहा 1,20,000 आणि 18 1,18,000 आपलं 1,38,000 1,38,000 आणि 12 म्हणजेच या ठिकाणी पहा 1,50,000 जवळपास 1,50,000 रुपये या ठिकाणी हे तुम्हाला टोटली एकूण भेटले जातात। या ठिकाणी पहा तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला टोटली जे आहे ते 1,50,000 रुपये भेटल्या जातात अशा प्रकारे। तर या ठिकाणी तुम्हाला टोटली तुम्हाला मारून दाखवलेलं आहे की तुम्हाला अंदाजे तुम्हाला किती रुपये भेटतात।
तर बऱ्याच जणांची कमेंट होती की सर आम्हाला किती रुपये भेटतात सध्या तरी सांगा. तर या ठिकाणी ती कुठलीही योजना असेल, तुमची रमाई आवास योजना असेल, रमाई आवास योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी 1,20,000 रुपये भेटतात. आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल तर 1,20,000 भेटतात. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की प्रधानमंत्रीमध्ये वेगळे पैसे भेटतात आणि रमाई आवास योजनेत वेगळे पैसे भेटतात, मोदी आवास योजनेमध्ये वेगळे पैसे भेटतात, अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये वेगळे पैसे भेटतात. परंतु असं काही नाही. जे आहे ते 1,20,000 जे आहे ते 1,20,000 तुम्हाला भेटतात ग्रामीण भागामध्ये. जर शहरी भागात जर म्हटलं तर एखाद्या वेळेस 10,000 रुपये काहीतरी वाढून असे भेटतात असं आहे. तर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगितलीच आहे की 1,20,000 रुपये भेटतात. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते शौचालयाचे 12,000 आणि रोजगार हमीचे जे आहे ते 18,000 रुपये असे भेटले जातात. तर रोजगार हमी तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुमचे जे कामगार आहेत, तुमचे जे ते घर बांधण्यासाठी जे मजूर येतात, त्यांचे तुम्ही जे आहे ते आधार कार्ड आणि त्यांचे अकाउंट नंबर जे आहे ते झेरॉक्स मारून तुमच्यातील रोजगार सेवक यांच्याकडे द्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही नक्कीच माहिती समजली असेल की ज्या लाभार्थ्यांना या ठिकाणी जे आहे ते रोजगार हमीतील पैसे कसे मिळतील. बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की सर आम्हाला या ठिकाणी पैसे किती भेटतात. पण तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की जे आहे ते 1,20,000 रुपये कुठलीही योजना असेल तुम्हाला 1,20,000 रुपये ग्रामीण भागात तरी सध्या तरी भेटत आहेत. आणखीन कुठलीही वाढलेली नाही. तर ज्यावेळेस पैसे वाढतील, जास्त येतील, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आणि असेच व्हिडिओ माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि या ठिकाणी पहा, तुम्हाला जर कुठला लाभ घ्यायचा असेल, त्याचे काही फॉर्म पाहिजे असतील तर त्याचे फॉर्म पण आपल्याकडे अवेलेबल असतात. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक जे आहे ते आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तिथून तुम्ही पहिल्यांदा YM मराठी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. म्हणजे इथून पुढे येणारे जे घरकुल योजनेविषयी माहिती जी आहे, तुम्हाला जर घरकुल आणखीन पण भेटलं नसेल तर घरकुल भेटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि कोणकोणती पात्रता असायला पाहिजे आणि फॉर्म कसा भरायचा, अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे द्यायचा, अर्ज कोणाकडे द्यायचा, सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे. आपल्या चॅनलवरती भेटत असते. त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका. तर मित्रांनो, ही तुम्हाला सविस्तर माहिती कशी वाटली, माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढं पण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की असेच या जे घरकुलाविषयी माहिती आहे ते घरकुलाविषयी माहिती, घरकुलाविषयी नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला सांगतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1,20,000 सध्या सुरू आहे आणि ज्यावेळेस पैसे वाढतील त्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे. त्यावेळेस नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की सबस्क्राईब केलं तर इथून पुढचे पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला हा व्हिडिओ माहिती आवडली असेल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की इथून पुढे पण असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूयात मित्रांनो अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.